नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या या लेक्चरमध्ये आपण महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत किंवा महत्त्वाचा असा सिलेबस पाहणार आहोत। तुम्हाला तर माहीत आहे, याआधी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, महा TET होणार आहे आणि ती कधी होणार आहे त्याचे जे परिपत्रक आहे ते पण मी त्यामध्ये टाकलेले आहे। तर 15 सप्टेंबर 2021 ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये महा TETची परीक्षा होणार आहे। तर तुम्ही अभ्यासाला लागा। तत्पूर्वी अभ्यासाला लागण्यापूर्वी तुम्ही व्यवस्थित असा सिलेबस समजून घ्या की नेमकं तुम्हाला कोणता पेपर भरू शकता किंवा कोणत्या पेपरमध्ये तुम्ही कोणती लँग्वेज सिलेक्ट करू शकता, याविषयी सर्व माहिती मी आज या लेक्चरमध्ये तुम्हाला देणार आहे। म्हणजे एक टोटल सिलेबस तुम्हाला मी सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हाला अभ्यास कशा पद्धतीने आणि कोणत्या विषयाचा करायचा हे छान प्रकारे लक्षात येईल। बघा, जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया। बघा, महा TET 2021चे परीक्षेचे आयोजन सप्टेंबर 2021 ते डिसेंबर 2021 कालावधीत करण्यास शासनाची काय आहे, मान्यता आहे। म्हणजे पेपर हमखास होणार आहेत। मग काय आहे, महाराष्ट्र शासनाने काय केलं, महा TET 2021 परीक्षेचे आयोजन करण्यास महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेस मान्यता दिली आहे आणि सदर परीक्षा मी सांगितल्याप्रमाणे 15 सप्टेंबर 2021 ते 31 डिसेंबर 2021 कालावधीत होणार आहे। आणि या परीक्षेचा अभ्यासक्रम म्हणजे तुम्हाला आणखी एक साधारण 3 महिने तुम्हाला अभ्यासासाठी चांगले प्रमाणात भेटतील। तर त्याचं व्यवस्थित असं नियोजन लावा, सिलेबस काढा आणि कशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे तुम्ही ठरवा। मग या परीक्षेचा अभ्यासक्रम, आगामी काळात शिक्षक भरतीची शक्यता व महत्त्वाची संदर्भ पुस्तके पुढील प्रमाणे आहेत। इथं बघा, तुम्हाला सांगितलेलं आहे नेमक्या जागा किती आहेत आणि किती पेपर निघतील किंवा परीक्षा कधी होईल याविषयी माहिती आहे। जसं की बघा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे किती 27,000, माध्यमिक शाळेतील 13,000 अशी एकूण 40,000 पदे रिक्त आहेत, म्हणजे जागा खाली आहेत त्यामुळे आगामी काळात TET परीक्षा झाल्यानंतर टेट परीक्षा घेऊन सदर पदे भरले जाऊ शकतात। TET परीक्षा झाली की लगेच तुम्हाला टेटची परीक्षा घेतली जाते। TET परीक्षा दिल्यानंतर टेट हे एक परीक्षा असते ज्याच्यावर मेरिट ठरलं जातं आणि ज्याच्यावर तुम्हाला जॉब लागली जाते। तर ती पण परीक्षा होणार आहे। खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे DED आणि BED धारकांसाठी। तर बघा, किती एकूण 40,000 पदे आहेत। जे प्राथमिक शाळेतील शिक्षक होण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना 27,000ची आणि माध्यमिक शाळेत आहेत 13,000 जागा, अशा एकूण 40,000 पदे आता आहे। तर मग याबाबत काय, शिक्षक पदवी प्राप्त उमेदवाराकडून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे। म्हणजे किती जागा खाली आहेत किंवा कोणत्या कोणत्या आहेत, प्राथमिकच्या किती आहेत, माध्यमिकच्या किती आहे, ह्याची सर्व चौकशी सुरू आहे। म्हणजे नेमकं काय करायचं आहे, तर TET घेतल्यानंतर लगेच शासन हे टेटची एक्झाम घेईल आणि शिक्षक भरती करेल। शिक्षण विभाग या जागा टप्प्याटप्प्याने काय करणार आहे, भरणार आहे। एकदमच 40,000ची भरती होणार नाही, तर त्या हळूहळू टप्प्याटप्प्याने जसं ज्याप्रमाणे 2017मध्ये झाल्या त्याप्रमाणे। त्यानंतर बघा पुढील माहिती, इथे बघा टार्गेट महा TET 2021 परीक्षा अभ्यासक्रम आणि तयारी दिलेली आहे। इथं TET पेपर 1चा अभ्यासक्रम दिलेला आहे आणि तयारीची दिशा व उपयुक्त संदर्भ पुस्तके तुम्हाला सांगितली आहे। TET पेपर 1 म्हणजे तुम्ही जे 1 ते 5वी पर्यंत वर्गाला किंवा प्राथमिक शाळेत शिक्षक होण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्ही पेपर 1 हा देणं गरजेचं आहे। मग त्यामध्ये किती जागा आहेत, तर वर पाहिलं आपण 27,000 अवेलेबल जागा आहे TET पेपर 1 साठी। तर मग त्यामध्ये सिलेबस आहे कोणता, तर कोणते विषय आहेत, त्याच्यामध्ये एकूण 5 विषय आहेत। 5 विषयांचा अभ्यास तुम्हाला TET पेपर 1 मध्ये करायचा आहे। त्यातला पहिला विषय आहे तो म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र। तो आहे 30 गुणाचा, लक्षात असू द्या। बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र 30 गुणाचा आहे, म्हणजे 30 गुणाचे प्रश्न तुम्हाला त्यामध्ये येणार। यामध्ये काय आहे, बालकाच्या तुम्हाला अभ्यास करताना बालमानसशास्त्रामध्ये नेमकं काय करायचं आहे, तर कोणता अभ्यास करायचा आहे, तर बालकाच्या मानसशास्त्रावर आधारित 6 ते 11 वर्ष वयोगटातील जे संबंधित प्रश्न आहेत किंवा विद्यार्थी आहेत त्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्न यामध्ये विचारले जातात। 6 ते 11 वयोगटातील विद्यार्थ्याच्या संबंधित, यात अध्ययन असो, अध्यापन असो किंवा बालकाच्या विशेष बालकांच्या गरजा असो किंवा शालेय अंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये व शैक्षणिक मूल्यमापन यावर आधारित प्रश्नांचा समावेश असतो। म्हणजे बालमानसशास्त्रामध्ये हे जे उपघटक आहे त्या सर्व उपघटकांचा अभ्यास तुम्हाला यामध्ये करायचा आहे आणि त्यावर आधारित असे 30 प्रश्न तुम्हाला विचारले जातात। म्हणजे अध्ययन कसं केलं पाहिजे, अध्यापनाच्या कोणकोणत्या पद्धती आहे, बालकांना
बालकांच्या विशेष गरजा कोणत्या आहेत किंवा शालेय आंतरक्रिया कशी असली पाहिजे, उत्तम शिक्षकाचे काय गुण वैशिष्ट्य असले पाहिजे. बराचसा सिलेबस हा आपला BEdच्या किंवा D.Edच्या मानसशास्त्रामधला असतो. म्हणून तुम्ही काय करायचं, जास्त प्रमाणात D.Edच्या मानसशास्त्राचं पुस्तक ज्याला थोडंसं हाताळायचं. त्यानंतर बघा महत्त्वाचे संदर्भ पुस्तके म्हणजे बालमानसशास्त्राचा अभ्यास करताना तुम्ही नेमकी कोणकोणती पुस्तकं वापरणार. तर बघा इथं दिलेले आहे संपूर्ण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रासाठी तुम्ही डॉक्टर शशिकांत अन्नदाते यांची 6वी जी आवृत्ती आहे ती सुद्धा वाचू शकता. त्यामध्ये खूप छान प्रकारे माहिती दिलेली असेल. त्याचप्रमाणे के सागर पब्लिकेशन पुणे याचं पुस्तकसुद्धा तुम्ही बालमानसशास्त्रासाठी रेफर करू शकता. हे महत्त्वाचे संदर्भ पुस्तक आहे. यामधील एखादं पुस्तक घेऊन तुम्ही बालमानसशास्त्राची तयारी म्हणजे 30 गुण तुम्ही पक्के करू शकता. त्यानंतरचा पुढचा विषय आहे हा झाला एक. त्यानंतरचा पुढचा मराठी भाषा, याच्यासाठीही 30 गुण आहेत. जसं मानसशास्त्रासाठी किंवा बालमानसशास्त्रासाठी 30 आहेत तसं मराठी भाषेसाठी सुद्धा 30 गुण आहे. यामध्ये काय केलं जातं, मराठीचं व्याकरण तुम्हाला जास्त प्रमाणात विचारलं जातं. त्याचप्रमाणे उतारे असतात, कविता असतात, त्याच्यावर आधारित काही प्रश्न दिलेले असतात, काही लेखक असतात, त्या लेखकांनी लिहिलेले पुस्तकं कोणती आहेत असं विचारलं जातं. अशा विविध घटकावर आधारित प्रश्न विचारले जातात. हे लक्षात असू द्या. ही एक्झाम आहे ती MCQ टाईप आहे, वस्तुनिष्ठ प्रश्न असतात. ही काही लेखी परीक्षा नाही आहे, तर वस्तुनिष्ठ प्रश्न असतात. 4 पर्याय दिलेले असतात आणि प्रश्न दिलेला असतो, तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा असतो. मग मराठी भाषेचा किंवा मराठी या विषयाचा अभ्यास करताना तुम्ही व्याकरण पूर्ण करा. त्यानंतर कविता कोणत्या, एखादी कविता त्याच्यावर प्रश्न कशा येतात हे पण पाहू शकता तुम्ही. मग जेव्हा तुम्ही मराठी भाषा या विषयाचा अभ्यास करता त्यावेळेस काही संदर्भ पुस्तकं तुम्ही वापरू शकता. जसं की के सागरचं मराठी व्याकरणाचं आहे, बाळासाहेब शिंदेंचं आहे, डॉक्टर आशालता गुट्टे यांचं आहे, तर विनायक घायळे यांचं सुद्धा संदर्भ पुस्तक तुम्ही मराठी भाषेच्या अभ्यासासाठी वापरू शकता. त्यात बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक घेतलं तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल, कारण ते सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतरचा जो आहे विषय तो म्हणजे तिसरा जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे इंग्रजी व्याकरण. तो पण 30 गुणांसाठी असतो. म्हणजे प्रत्येक हा 30 गुणांसाठी पेपर आहे. यामध्ये काय इंग्रजी व्याकरण असतं, म्हणजे जसं मराठीमध्ये दिलं असतं मराठी व्याकरण त्याचप्रमाणे इंग्रजी व्याकरण असतं. उतारे असतात, त्याच्यावर इंग्रजीचं कविता असतात, लेखक असतात, लेखक विचारले जातात. अशा विविध घटकावर आधारित प्रश्न तुम्हाला या सेक्शनमध्ये विचारले जातात. आणि इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास करताना तुम्ही के सागर किंवा बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक वापरू शकता. बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक मस्त आहे. जसं मराठी व्याकरणात मी तुम्हाला सांगितलं की बाळासाहेब शिंदे, त्याचप्रमाणे इंग्रजी व्याकरणातही तुम्हाला सजेस्ट करेल की बाळासाहेब शिंदेंचं पुस्तक योग्य आहे. त्यानंतरचा पुढचा सब्जेक्ट आहे तो म्हणजे चौथा जो आपला सब्जेक्ट आहे तो गणित. तो पण 30 गुणांचा असतो. यामध्ये विविध गणितीय घटकावर आधारित प्रश्न विचारले जातात. तुम्हाला एक 1ली ते 8वीपर्यंतचा सिलेबस गणितामध्ये दिला जातो. तुम्हाला योग्य असं प्रकारे गणित आलं पाहिजे. बरंच टफ गणित विचारतात TETमध्ये. मग महत्त्वाची संदर्भ पुस्तके तुम्ही गणितासाठी कुठली वापरू शकता, तर सतीश वसे सरांचं आहे, शांताराम आहेरे सरांचं आहे, नितीन महाले सरांचं आहे. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की सतीश वसे सरांचं पुस्तक मस्त आहे. आपल्याला समजेल अशा भाषेत गणित सोडून दिलेले आहेत आणि लक्षात ठेवण्यासाठीही खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे त्यानंतरचा पुढचा जो विषय आहे तो म्हणजे परिसर अभ्यास. तर परिसर अभ्यास हा सुद्धा 30 गुणांसाठी असतो. मग परिसर अभ्यासामध्ये नेमकं विचारलं जातं काय, तर हे बघा परिसर अभ्यास म्हणजे विज्ञान, भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र या सर्व पाठ्यपुस्तकावर आधारित असे बेसिक प्रश्न असतात. म्हणजे परिसर अभ्यास म्हणजे फक्त एका पुस्तकावर आधारित नाही, तर तुम्हाला विज्ञानाचा अभ्यास करावा लागेल, भूगोलाचा करावा लागेल, इतिहासाचा करावा लागेल, नागरिकशास्त्राचा करावा लागेल. हे सर्व पाठ्यपुस्तकावरचं वाचून तुम्हाला त्याच्यावर बेसिक प्रश्न पेपरमध्ये विचारले जातात. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, एकूण 5 सब्जेक्ट आहेत. GETच्या पेपर 1मध्ये कोणकोणते आहे, बालमानसशास्त्र, इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, गणित आणि परिसर अभ्यास. प्रत्येक सेक्शन हा 30 मार्काला आहे किंवा प्रत्येक सब्जेक्ट हा 30 मार्काला दिलेला आहे. त्यानंतरचा बघा म्हणजे आपला TET पेपर 1 हा 150 मार्कांचा असतो, एवढं लक्षात असू द्या. त्यानंतर बघा आता प्रत्येक सब्जेक्टला कोणतं पुस्तक वापरायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आता परिसर अभ्यास या सब्जेक्टला किंवा या सेक्शनला तुम्ही कुठलं पुस्तक वापरणार, तर त्यासाठी बघा
5वी ते 10वीची संबंधित विषयाची पाठ्यपुस्तके म्हणजे 5वी ते 10वीपर्यंत जे विज्ञान, भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र हे पुस्तकं आहेत ते तुम्हाला वाचून काढायची आहेत. त्याचाही खूप फायदा परिसर अभ्यासमध्ये होतो. त्याचप्रमाणे अनिल कोलते सरांचं एक परिसर अभ्यासावर किंवा ह्या जे बेसिक प्रश्न असतात हे भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र यांच्या आधारावर खूप छान असं पुस्तक आहे अनिल कोलते सरांचं. त्याचप्रमाणे विनायक घाळे सरांचं सुद्धा आहे, ते सुद्धा तुम्ही वाचू शकता. आणि घटकाच्या एकत्रित तयारीसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ TET पेपर पहिला व दुसरा संपूर्ण मार्गदर्शक के सागर तिसरी आवृत्ती. म्हणजे तुम्हाला एकाच पुस्तकामध्ये सर्व पाहिजे असेल तर तुम्ही के सागरची तिसरी आवृत्ती घेऊ शकता, ज्यामध्ये बालमानसशास्त्र असो किंवा मराठी असो, इंग्रजी असो, गणित असो, परिसर अभ्यास असो, सर्व विषय एकाच पुस्तकात दिलेले आहेत. त्यानंतर बघा दुसरं महत्त्वाचं पॉईंट म्हणजे परीक्षाभिमुख दृष्टिकोनासाठी काय करायचं आहे तुम्हाला. आता तुम्हाला माहीत आहे आतापर्यंत 6 TET झालेल्या आहेत. त्या मागील 6 TETच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्याचा सराव अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला त्यांचा सराव करायचा आहे. मी सांगितल्याप्रमाणे 2013 ते 2019पर्यंत जे TET झाली 6 वेळा, त्यातील महत्त्वाचे प्रश्नपत्रिका तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि वेळ लावून त्या सोडवायच्या आहेत. त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की आपला वेळ कुठं जास्त जातो, आपण टाईमचं कसं नियोजन केलं पाहिजे हे प्रश्नपत्रिका सोडवताना तुमच्या लक्षात येईल. हे पाहिलं आपण पेपर TET 1 विषय माहिती. आता आपण पाहणार आहोत TET पेपर 2चा अभ्यासक्रम कसा आहे, त्यासाठी तुम्ही कुठली पुस्तकं वापरणार किंवा त्यामध्ये येणारे प्रश्न कोणकोणत्या विषयावर आहेत हे सुद्धा पाहणार आहोत. इथं पाहू शकता तुम्ही TET पेपर 2 अभ्यासक्रम आणि तयारीची दिशा व उपयुक्त संदर्भ पुस्तके. तुम्ही वरचं लक्षात ठेवलं त्याचप्रमाणे TET पेपर 2चंही लक्षात ठेवा. पहिला पेपर आहे बालमानसशास्त्र, ज्याप्रमाणे TET पेपर 1मध्ये होता तसाच बालमानसशास्त्र हा पेपर 2मध्ये सुद्धा आहे. तो पण किती मार्काला 30 गुणांसाठीच आहे. यामध्ये काय आहे, बालकांच्या मानसशास्त्रावर आधारित म्हणजे 11 ते 14 वर्ष वयोगटातील संबंधित प्रश्न विचारले जातात. तिथं वयोगट 8 ते 11 होता, तर इथं आहे 11 ते 14. एवढं लक्षात असू द्या. मग 11 ते 14 वयोगटामध्ये असलेल्या विद्यार्थ्याशी संबंधित असे प्रश्न तुम्हाला या बालमानसशास्त्र या सेक्शनमध्ये विचारले जातात. यात काय केलं जातं, जसं वर सांगितल्याप्रमाणे अध्ययन, अध्यापन, विशेष बालकांच्या गरजा, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकांची गुणवैशिष्ट्ये व शैक्षणिक मूल्यमापन यावर आधारित प्रश्न तुम्हाला बालमानसशास्त्रामध्ये विचारले जातात. त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे संदर्भ पुस्तकं म्हणजे संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र डॉक्टर शशिकांत अन्नदाते यांचं आहे. ती पण 6वी आवृत्ती, ज्याप्रमाणे मी वर सांगितलं. के सागर पब्लिकेशनचं पुणे यांचं सुद्धा आहे बालमानसशास्त्रासाठी तुम्हाला उपयुक्त. हा झाला पहिला सेक्शन. तर दुसरा विषय जो आहे तो म्हणजे मराठी भाषा. तो पण किती मार्काला आहे, तर तोही 30 मार्काला दिला जातो. ज्याप्रमाणे पेपर 1मध्ये मराठी भाषा आहे त्याप्रमाणे इथंही मराठी भाषा आहे. यामध्येही मराठी व्याकरण विचारलं जातं, उतारे विचारले जातात, कविता, लेखक अशा विविध घटकावर आधारित प्रश्न तुम्हाला इथे विचारले जातात. आणि महत्त्वाचे संदर्भ पुस्तके के सागर, बाळासाहेब शिंदे. त्यानंतर बघा डॉक्टर आशालता गुट्टे, विनायक घायल ही महत्त्वाची अशी पुस्तकं आहेत जे मराठी भाषेसाठी तुम्ही वापरू शकता. तुम्ही एकदा बाळासाहेब शिंदेंचं पुस्तक घेतलं तर पेपर 1 आणि 2साठी तुम्हाला ते उपयोगी ठरतं. पेपर 2 द्यायचा असेल तर तुमचं BEd होणं गरजेचं आहे किंवा DEd आणि ग्रॅज्युएशन हे दोन्हीही कंप्लीट असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला पेपर 2 देता येतो आणि तो पेपर 2 हा 8वी ते 10वीच्या वर्गांसाठी टीच करण्यासाठी तुम्हाला 6वी ते 8वीच्या वर्गासाठी शिकवण्यासाठी आहे. म्हणजे तुम्हाला जर 6वीच्या 8वीच्या वर्गावर शिकवायचं असेल तर तुम्हाला पेपर 2 पास होणं गरजेचं आहे आणि पेपर 1 पास झाल्यानंतर तुम्हाला 1ली ते 5वीच्या वर्गाला टीच करता येतं. एवढं लक्षात असू द्या. BEd असेल तर तुम्ही पेपर 2 भरू शकता. DEd प्लस ग्रॅज्युएशन असेल तर पेपर 1 आणि 2 असं दोन्हीही पेपर तुम्ही भरू शकता. त्यानंतर बघा तिसरा जो विषय आहे तो म्हणजे इंग्रजी व्याकरण. तो पण 30 गुणांना असतो. तुम्हाला लक्षात आलं आहे का, बालमानसशास्त्र, मराठी भाषा, इंग्रजी व्याकरण हे पेपर 1 आणि 2 यामध्ये सेम आहे. तुम्ही जर एकाचा अभ्यास केला तर थोडं हाय लेवलनी जर केला तर तुम्हाला इकडे हे पेपर 2मध्ये सुद्धा उपयोगी ठरतं. मग इंग्रजी व्याकरणात पण काय आहे, इंग्रजी व्याकरण उतारे, कविता, लेखक अशा विविध घटकावर आधारित प्रश्न तुम्हाला या भागात विचारले जातात. मग त्यासाठी महत्त्वाचे संदर्भ पुस्तके कोणते आहेत, त्यासाठी महत्त्वाचे संदर्भ पुस्तकं आहेत के सागर, बाळासाहेब शिंदे. म्हणजे बाळासाहेब शिंदे हे दोन्हीकडेही उपयोगी तुम्हाला ठरतं. त्यानंतरचा जो विषय आहे तो म्हणजे
बघा चौथा जो विषय आहे गणित. गणितवर फक्त गणित होतं, इथं गणित व विज्ञान आहे आणि ते पण किती, वर गणित फक्त 30 मार्काला होतं, तर इथं गणित आहे 60 गुणांसाठी. मग यामध्ये काय केलं जातं तर गणिताला 30 गुण दिले जातात आणि विज्ञानाला 30, असं दोन्ही मिळून 60 गुणाचा हा सेक्शन असतो. यामध्ये तुम्हाला गणितही विचारले जातात आणि विज्ञान अशा आधारावर प्रश्न तुम्हाला त्यामध्ये विचारले जातात. आणि गणित आणि विज्ञानासाठी तुम्हाला 6वी ते 10वी पर्यंतची पुस्तकं वापरायची आहेत. त्याचा योग्य असा अभ्यास करायचा, त्याच्यावर आधारितच प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारले जातात. त्यानंतर आहे गणितामध्ये, यामध्ये विविध गणितीय घटकावर आधारित प्रश्न विचारले जातात. जसं की आणि तुम्हाला एक टिपिकल किंवा एखादं गरजेचं पुस्तक म्हणजे सतीश वसे सरांचं पुस्तक तुम्ही यासाठी वापरू शकता. त्याचे छान असे प्रश्न दिलेले आहेत आणि योग्य अशी पद्धत आहे सोडवण्याची. त्यामुळे सतीश वसे सरांचं पुस्तक तुम्ही गणित यासाठी वापरू शकता. आणि विज्ञानासाठी सांगायचं झाल्यास विज्ञान विषयात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, आरोग्यशास्त्र यावर मूलभूत संकल्पनावर आधारित प्रश्न असतात. बघा, ह्या चारही घटकावर किंवा उपघटकावर प्रश्न असतात, पण कसे असतात, बेसिक असतात, जास्त अवघड नसतात, पण ते अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाची पुस्तकं आहेत अनिल कोलते सरांचं, कविता भालेरावांचं आणि विनायक घाळे सरांचं. तर बघा, अनिल कोलते सरांचं पुस्तक यासाठी खूप मस्त आहे, तुम्ही ते वापरू शकता. आता पाहिलं का तुम्ही, तर 60 गुणाला गणित आणि विज्ञान आलेलं आहे. त्याचप्रमाणे जर तुमचं ग्रॅज्युएशन हे कला शाखेतनं किंवा इतिहास वगैरे सब्जेक्ट घेऊन झालेलं असेल, तर तुम्ही तो जो सेक्शन आहे 5 नंबरचा, तो सामाजिक शास्त्र, इतिहास व भूगोल या विषयाला सिलेक्ट करू शकता. आणि तुमचं सायन्समधनं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं असेल तर तुम्ही गणित आणि विज्ञान हाच विषय तिथे घेऊ शकता. किंवा जेव्हा तुम्ही फॉर्म फिल करता तेव्हा तुम्हाला हाच विषय तिथे टाकायचा आहे. ही खूप मोठी चूक मुलं करतात, ज्यामुळे खूप मोठे प्रॉब्लेम पुढे क्रिएट होतात. त्यामुळे लक्षात ठेवायचं, तुमचं ग्रॅज्युएशन जर विज्ञानमधनं सायन्स शाखेतनं झालं असेल तर तुम्ही गणित आणि विज्ञान हाच सब्जेक्ट घ्यायचा आहे. आणि कला शाखेतनं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे तर तुम्ही सामाजिक शास्त्र, इतिहास व भूगोल हाच विषय घेणं गरजेचं आहे. दोन्हीपैकी एकच घ्यायचं आहे. दोन्हीही विषय पेपरमध्ये येत नाहीत, तुम्हाला फक्त तुमच्या ग्रॅज्युएशननुसार ते ठरवायचं आहे. बघा, त्यानंतर आहे सामाजिक शास्त्र. आता इथं ज्याचं ग्रॅज्युएशन कला शाखेतनं झालेलं आहे किंवा इतिहास भूगोल असे विषय घेऊन झालेलं आहे त्यांच्यासाठी हा विषय आहे, त्यांनी हे सेक्शन भरायचं आहे. मग इतिहासामध्ये त्यांना कुठले प्रश्न विचारले जातात, जसं इतिहासाला 30 गुण असतात त्याचप्रमाणे भूगोलाला 30 गुण दिलेले असतात. मग इतिहासात प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक भारत यावर आधारित मूलभूत प्रश्न या भागात विचारले जातात. त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, 5वी ते 12वी पर्यंतचे जे शालेय इतिहासाची पाठ्यपुस्तकं आहे त्याचा छान प्रकारे अभ्यास करायचा आहे. 5वी ते 12वी लक्षात असू द्या. त्यानंतरचं आहे भूगोल. त्यामध्ये 30 गुणाला भूगोल आणि 30 गुणाला इतिहास येतं. तर भूगोलामध्ये पण काय करायचं आहे तुम्हाला, भूगोलामध्ये भूगोल विषयात महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल यावर आधारित बेसिक प्रश्न विचारले जातात. लक्षात असू द्या, काठिण्य पातळी खूप नसते, कमी असते, बेसिकच प्रश्न असे विचारले जातात, पण ते अभ्यास करणं गरजेचं आहे. मग 5वीच्या भूगोलाचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला संदर्भ पुस्तक काय, तर इयत्ता 5वी ते 12वीचा भूगोल विषयाची पाठ्यपुस्तके, ज्याप्रमाणे इतिहासाचा अभ्यास तुम्ही 5वी ते 12वी या पुस्तकातनं करणार आहेत त्याचप्रमाणे भूगोलाचाही तुम्हाला करायचा आहे. मग TET पेपर 2साठी सराव प्रश्नपत्रिका सुद्धा महत्त्वाचे आहे. आता मागे झालेल्या सर्व 6 जी प्रश्नपत्रिका आहेत पेपर 2च्या, तो तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला हे दोन्हीही पेपर व्यवस्थितरित्या पास व्हायचे असेल आणि तुम्हाला टेटला जर बसायचं असेल किंवा नोकर भरती तुम्हाला सामील व्हायचं आहे, शिक्षक भरती सामील व्हायचं असेल तर तुम्हाला ही TET परीक्षा पास होणं खूप गरजेचे आहे. खूप दिवसांनी TETची परीक्षा होत आहे आणि त्यानंतर टेटचीही होण्याची शक्यता आहे. त्यामुळं तुम्ही अभ्यासाला लागा, पण अभ्यास करण्यापूर्वी महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवा. तुम्ही जे बेसिक संदर्भ पुस्तकं आहेत त्याच्यावर वाचण्यावर भर द्या. म्हणजे 5वी ते 12वीपर्यंतची जी बेसिक पुस्तकं आहेत ती तुम्ही वाचून काढू शकता किंवा क्रमिक पुस्तके तुम्ही वाचून काढू शकता. त्याचप्रमाणे मागील TETचे पेपर 1 व 2 हे 2च्या मागील प्रश्नपत्रिका तुम्ही बघायची आहे आणि ती स्ट्रॅटेजी ठरवायची आहे की तुम्ही पेपर कशा पद्धतीने, वेळेचं मॅनेजमेंट कसं करून तुम्ही पेपर सोडवणार आहोत. त्याचप्रमाणे TET परीक्षेत 90+ गुण मिळवण्याच्या हेतूने प्रामाणिकपणे अभ्यास करायचा आहे. ओपनमध्ये असा
असाल तर तुम्हाला 90च्या वर मार्क लागतात, मिनिमम 90 मार्क लागतात आणि कास्टमध्ये असाल तर तुम्हाला मिनिमम 82 मार्क लागतात. हे लक्षात असू द्या. त्याच्या प्लस आपल्याला अभ्यास करायचा आहे, त्याच्यावर जास्त मार्क मिळतील असा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याचप्रमाणे वेळेचा उपयोग करण्यावर सर्व बाबीपासून दूर राहा, म्हणजे मोबाईल, व्हॉट्सअप ह्या गोष्टीपासून तुम्ही दूर राहा. बालमानसशास्त्र विषय चांगला समजून घेतल्यास व वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवण्याचा सराव केल्यास दोन्ही पेपरमध्ये अधिक गुण मिळवता येतात. तुम्हाला दोन्ही पेपर द्यायचे असेल, तुमचं D.Ed आणि B.Ed झालं असेल तर खूप कॉमन सब्जेक्ट आहेत की तुम्ही एकाचा अभ्यास केल्यानंतर दुसरे हा पेपर व्यवस्थित सोडवू शकतात. आता जसं की बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण खूप कॉमन आहेत, फक्त त्याची काठिण्य पातळी थोडी वाढली जाते, पण इतकी नाही की तुम्ही दोन्हीचा व्यवस्थित अभ्यास करू शकता. त्याचप्रमाणे परीक्षेसाठी घटकनिहाय संदर्भ पुस्तके वाचावे. त्याचप्रमाणे मी वरती सांगितल्याप्रमाणे तुम्ही संदर्भ पुस्तके वाचू शकतात. त्याचप्रमाणे इतिहास, भूगोल, विज्ञान, गणित विषयाची 5वी ते 10वी पर्यंतची पाठ्यपुस्तके वाचावी. त्यास सांगितल्याप्रमाणे की क्रमिक पुस्तकं तुम्हाला वाचायची आहेत. आणि शक्य असल्यास काय करा, नोट्स काढा. काय होईल की पेपरला जाता जाता तुम्ही ते पटकन वाचलं तर तुमच्या लक्षात राहील. आणि पाठ्यपुस्तकातील महत्त्वाच्या मुद्द्यांना आपण अंडरलाईन करा आणि प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेत सोडवण्याचा सराव करा. त्यासाठी तुम्हाला मागील प्रश्नपत्रिका गोळा करायच्या आहेत, वेळ लावून त्या सोडवायच्या आहेत, ज्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की टाईम मॅनेजमेंट पेपरमध्ये कशा प्रकारे करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला TET पेपर 1 आणि TET पेपर 2 याविषयी माहिती तुम्हाला या लेक्चरमध्ये मी दिलेली आहे. जर तुम्हाला मानसशास्त्र हा विषय आपल्या या चॅनलवर शिकायचा असेल तर कमेंटमध्ये सांगा, कारण मानसशास्त्र किंवा बालमानसशास्त्र पेपर 1 आणि 2साठी महत्त्वाचं आहे. जर तुम्ही म्हणत असाल तर आपण बालमानसशास्त्र आपल्या ह्या लेक्चरवर किंवा आपल्या ह्या चॅनलवर आपण घेऊ शकतो, तसं कमेंटमध्ये कळवा. आणि काही प्रॉब्लेम असल्यास तरी कमेंटमध्ये कळवा. आता आपण इथंच थांबूया. धन्यवाद.